हॅलो फ्रेंड्स, तर या ठिकाणी आज 8 मार्च आहे. तर आज जागतिक महिला दिन आहे. तर 8 मार्च जागतिक महिला दिन. तर या ठिकाणी बघा अशाच प्रकारे राणीताई फराटे गटविकास अधिकारी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा नयनतारा शिंदे, तर ग्रामस्थ वगैरे इथले गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर बघा या ठिकाणी राणीताई फराटे आल्यानंतर छोट्या मुलांचे वह्या वगैरे घेतल्या, चेक करून त्यांच्याकडनं त्यांचे हस्ताक्षर वगैरे कसे आहेत ते पाहिले. तर जी सगळी मुलं उत्साहाने बघा या ठिकाणी वह्या दाखवण्यासाठी आलेले आहेत. बघा हे सर मुलांना लाईनमध्ये मुलांना उभे करीत आहेत. त्यांची पाढे वगैरे पण घेतलेले आहेत मॅडमनी. तर बघा या ठिकाणी या महिला भरपूर संख्येने उपस्थित आहेत. तर आल्यानंतर अतिथी देवो भव. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्या इथे त्यांचा सत्कार वगैरे करण्याची पद्धत आहे. तर बघा अशा प्रकारे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. त्यांना गुलाब पुष्प वगैरे देऊन एक छोटीशी फ्रेम पण दिलेली आहे त्यांना, फोटो फ्रेम. शाल वगैरे पण दिलेली आहे. बघा ही फोटो फ्रेम त्यांना दिलेली आहे. तर नयनतारा शिंदे पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे. वाढलेल्या पटाचे सर्व विद्यार्थी, खरं तर 3 पटावरून 30 पटापर्यंत जाणारी शाळा जर मला पाहायला मिळाली तर आनंद वाटलेला आहे. कारण हा दिवसेंदिवस जिल्हा परिषदच्या शाळांचा जर कधी कमी पण होतो, कधी वाढतो, त्या ज्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ऐकतो त्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऐकायला मिळतं. तुमच्या शाळेला यामध्ये आपल्या सर्व पालकांचा सहभाग असेल, इथे असलेल्या मेजॉरिटी असलेल्या महिला भगिनी, तरी त्यांना जरी आर्थिक जरी सपोर्ट आपला सर्वांचा असेल तरी सर्व पालकांचा असेल. कारण सुलेताई असतील किंवा इतर सर्व लिंगीदार आहेत त्यांनी सगळे समोर गेलेलं आहे, इथे सहभाग नोंदवलेला आहे. आणि या सहभागातून असतो तरी भौतिक सुविधांची आवश्यकता असते. शैक्षणिक किंवा आपलं जे क्वालिटी हे असतं शिक्षण हे देण्याचं काम शिक्षकांचं असेल. जेव्हा भौतिक गोष्टींची आवश्यकता जसं की एक्सटेन्शन केले जाते, पुढे ओटा वाढवलेला आहे किंवा बाकी जे चॅनल्स वगैरे येतो, फिल्टर जिथे आर्थिक शासकीयदृष्ट्या कमी पडतं तिथे समाजाने थोडासा हातभार लावलेला नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्व महिला इथे उपस्थित राहिला. खरं तुम्ही ठरवलं की बाबा मुलांच्या एज्युकेशनकडे विशेष लक्ष द्यायचं, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं, मुलांच्या हेल्थकडे फार काही मोठे पॅरामीटर्स लागत नाही आपल्याला, म्हणजे जनरल समाजामध्ये थोडंसं हे होण्यासाठी. काही मुलांचं हेल्थ असेल, एक म्हणजे आपले आरोग्य असेल, त्यांच्या शिक्षणामध्ये आपण थोडंसं विशेष लक्ष देणं. कारण बऱ्याचदा असं झालं मुलांचा कल हा अभ्यास करतात, परंतु इलेक्ट्रिक म्हणजे जे हे आहे साधनं यांचा जास्त वापर वाढला, मोबाईल असेल टी व्ही असेल, अभ्यासासाठी या साधनांचा वापर करणार असाल तर नक्कीच योग्य आहे. परंतु अतिरेक आपल्याला पाहायला मिळतात. पालक विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणजे शिक्षण घेत असताना पुस्तक वाचन खेळाच्या मैदानावरती खेळणं असतो, त्याचे कमी झालेल्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टींचा लहानपणापासूनच जर तुम्ही हे केलं असेल अंगीकारलं तर पुढे अडचण येत नाही. आणि बऱ्याचदा म्हणजे आपल्याला लहानपणापासून होईल की लहानपण फक्त काय तर मोबाईल, टी व्ही आणि बस अशा गोष्टींमध्ये नाही जायला पाहिजे. त्यामुळे सर्व पालकांना पण विनंती आहे आणि विद्यार्थ्यांना निदान सूचना असेल. आणि सरांनी जसं सर काय असतं माहिती का, मुलांचा जास्त काळ शाळेत जातो, शाळा असतो, अंगणवाडी असते, त्यांचं पालकांपेक्षा पण जास्त मुलं ऐकतात असं मला तरी वाटतं. म्हणजे नेहमी त्याला एक प्रश्न असतो की बाबा मी जरी हे असेल जरी कसं आहे माझं मुलगा असेल तर तो माझं ऐकणार नाही, म्हणजे ती आई म्हणून किंवा हे त्याचं मॅडमचं ऐकतील किंवा त्याच्या मिसचं ऐकतील किंवा जे शाळेतले शिक्षक
त्यामुळे शाळेमध्ये विशेषतः तुम्ही कसं मुलं घडतील याकडे विशेष लक्ष द्यावं आणि सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देईल. त्या आपल्या उंडेमाळा ही जी शाळा आहे वडेवडे किंवा शाळेतल्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि यांचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबते. हात घ्यावे अशा प्रकारचे नैनापूरचं काम आहे. त्यानंतर गावचे सोसायटीचे चेअरमन आदरणीय प्रकाशराव उंडे यांसुद्धा या ठिकाणी छोटा खाणी सन्मान होत आहे. त्या ठिकाणी आमच्या उंडे वहिनीचा या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय शिंदे मॅडमना विनंती करतो की आमच्या उंडे वहिनीचा आपण त्यांचा सन्मान करावा. हो. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सोनाली उंडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याच्यानंतर ज्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं श्रीगोंदा तालुक्यामध्ये भरपूर असं काम आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य आमच्या पप्पाली वहिनींना सुद्धा या ठिकाणी विनंती आपण सन्मान घ्यावा. मी आदरणीय नैना काकींना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभार्थी आपण याचा सन्मान करावा. सर्वांना गुलाब पुष्प देऊन यांचा या ठिकाणी आज जागतिक महिला दिन आहे, त्याच्या निमित्त खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान होतोय. खऱ्या अर्थाने प्रत्येक महिलेचं उल्लेखनीय आदरणीय सोनाली वहिनी त्यानंतर प्रियंका नावे नंतर प्रियंका महेश शिंदे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आज आमच्या वहिनी आदरणीय सोनाली वहिनी यांचा वाढदिवस आहे. खऱ्या अर्थानं आज जागतिक महिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. त्यांचं भावी वर्षाचं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यशोदायी कीर्तीदायी जावं अशी सर्वांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि आपण सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन दाखवतो. गुलाब पुष्प देऊन शाळा समितीच्या उपाध्यक्षा प्रियंका शिंदे आपल्याला विनंती करतो आपण सर्व महिलांना दाखवतो आपण त्यांचा फुलं द्यावं. तुपेकर मॅडम सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आदरणीय बुड साहेब आणि गावचे उपसरपंच त्यांचा गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान होतो. गावचे सरपंच आदरणीय प्रमोद शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय प्रकाशांना उंडे आणि शाळेचे अध्यक्ष रामनाथराव उंडे आपल्या विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा. प्राथमिक शाळेला खास करून भेट देण्यासाठी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या श्रीगोंदा तालुक्याच्या गट विकास अधिकारी आदरणीय
फराटे मॅडम या ठिकाणी उपस्थित खऱ्या अर्थानं गावच्या वतीनं मळ्याच्या वतीनं त्यांचं अंतकरणापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण की जो उच्च पातळीवर बसणारा माणूस आहे आणि आपल्या शेवटच्या घटकापर्यंत त्याने तिथे जाऊन पाहणं, तिथे कामगिरी पाहणं, तिथे काम कसं चाललंय, तिथे विद्यार्थी कशा प्रकारे शिकतात, तिथे अडचणी काय आहे, हे सर्व आज त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणी केली आणि तिथली प्रगती असेल, तिथली जी शैक्षणिक व्यवस्था असेल याची त्यांनी नक्कीच पाहणी केली असेल अशी मी आशा बाळगतो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण मोठ्या संख्येनं महिला उपस्थित झालात. कारण की महिला दिन काय आहे तिथे सरांनी त्याच्यामध्ये एक चांगला एक उल्लेख केला आहे, निमित्त कर्तबगार मातांचा सन्मान. म्हणजे ज्या ज्या महापुरुषांनी म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम नाव घेतलं जाईल ते राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ असतील, सावित्री माता असतील, अहिल्याबाई होळकर असतील, रमाई असतील, या सर्व मातांनी ज्यांच्या कालखंडामध्ये जे जे कामगिरी करण्याची गरज होती त्यांनी ती त्या ठिकाणी केली. म्हणजे जिजाऊंनी शोभा घडवला, त्यानंतर संभाजीराजे घडले आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं 500 वर्षांचा इतिहासच खऱ्या अर्थानं घडला. म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी आपल्या ज्योतिबा फुलेंच्या साथीनं यातील शिक्षण व्यवस्था तयार केली, मुलींना शिक्षण दिलं. त्यानंतर माता रमाई असतील, भीमाई असतील, त्यांनी बाबासाहेबांना तयार केलं आणि त्यांना साथ दिली. आणि त्या अहिल्याबाई होळकरांचा इतिहास पाहिला की 150 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकरांनी ते इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध इथली व्यवस्थेविरुद्ध त्यांनी लढा उभा केला. म्हणजे अशा महिलांनी त्या त्या कालखंडामध्ये ती कर्तव्य केली. आज त्यांचा इतिहास आपल्या सर्व महिलांना घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा महिलांचा आज खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिनाच्या निमित्त आपण त्यांचा गौरव करणार आहोत, त्यांच्या कार्याला उजाळा देणार आहोत आणि त्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. ठाकर सरांनी हा छोट्या खाणी काव्यानं कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं गावचे सरपंच आदरणीय प्रमोद शिंदे, उपसरपंच आमचे बंधू राजकुमार उंडे, आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील, आमच्या वहिनी आदरणीय सोनाली उंडे असतील, आमच्या गावातील आमच्या दुसऱ्या काकू उंडे वहिनी असतील, प्रतिभा उंडे असतील, आमच्या असंख्य महिला या शाळा व्यवस्था समितीच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, त्यांच्या सर्व सदस्य ह्या सर्वजण या ठिकाणी उपस्थित. आदरणीय गुंड साहेब असतील, आमचे प्रकाशांना उंडे असतील, रावजी साळवे, आबाई गुंड, कपाळे साहेब, महेशजी शिंदे, योगेशरावजी शिंदे, आमचे पांडुरंगजी उंडे, राजेंद्र उंडे, या ठिकाणी आमच्या गावातील गट विकास अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, मधुकरजी शिंदे, निकटरावजी उंडे, सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आणि मी आदरणीय सरांना विनंती करतो की आपण प्रथमतः त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्या प्रथमतः रणजित फराटे यांचा या ठिकाणी गावचे सरपंच आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नयन काकी शिंदे आपल्याला विनंती करतो की आपण शाल आणि तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर गोरखराजे उंडे यांनी स्वतःच्या भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे शिवरायांच्या काळापासून महिलांना या ठिकाणी मान सन्मान केला जातो, तर आपण तो नेहमी केला पाहिजे, सर्व महिलांचा मान सन्मान. तर या ठिकाणी आपला कार्यक्रम संपन्न होत आहे.